झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. मोगला येथील प्रभाग 10 मध्ये तणावाची परिस्थिती. शिवसेना शिंदे गटाचे संजय वाल्हे यांच्या घरावर दगडफेक. वाल्हे यांचा भाजप कार्यकर्त्यांवर आरोप. धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 10 मध्ये निवडणूक निकालानंतर तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाल्याची घटना समोर आली आहे. भाजपा उमेदवाराच्या विजयाचा जल्लोष करीत असताना भाजपाच्या काही कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटाचे महानगर प्रमुख संजय वाल्हे यांच्या घरासमोर फटाके फोडत दगडफेक केल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय. प्रभाग क्रमांक 10 मधून शिवसेना शिंदे गटातर्फे संजय वाल्हे यांच्या पत्नी निवडणूक लढवत होत्या. मात्र या निवडणुकीत भाजपाच्या उमेदवाराचा विजय झाल्यानंतर त्यांच्या घरासमोरून जाणाऱ्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करीत फटाक्यांची आतिषबाजी केली. याच वेळी दगडफेक झाल्याने परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. पराभूत उमेदवाराच्या घरासमोर अशा प्रकारे जल्लोष केल्याने दोन्ही गटांमध्ये वाद निर्माण झाला. या घटनेनंतर संजय वाल्हे यांनी संबंधित कार्यकर्त्यांवर तत्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. घटनेच्या निषेधार्थ संजय वाल्हे यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांनी व परिसरातील नागरिकांनी ठिय्या आंदोलन देखील केले. या संदर्भात संजय वाल्हे म्हणाले, काय सांगाल, काय नेमका प्रकार घडला? आज महानगरपालिकेची निवडणूक या ठिकाणी संपन्न झालेली आहे. या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जे ईव्हीएमची पैदास, काही जे निवडून आलेले आहेत, ज्यांचा जनसंपर्क नाही, परिसरामध्ये काम नाही, काही संबंध नाही, अशा काही लोकांना भारतीय जनता पार्टीने त्या ठिकाणी उमेदवारी देऊन ईव्हीएमच्या माध्यमातून त्यांचा जन्म घातलेला आहे. या जन्म घातलेल्या काही ईव्हीएमच्या पैदास नगरसेवकांच्या काही भाडोत्री कार्यकर्त्यांनी आज माझ्या घरावर, आमच्या महिलांवर 100 ते 150 लोकांनी या ठिकाणी हल्ला केलेला आहे. सुदैवाने आम्ही घरामध्ये सगळे जेवण करत होतो. आमच्या हे बघत असाल तुम्ही की माझ्या अंगणामध्ये या ठिकाणी फटाकडे फोडण्याचाही प्रयत्न करा. एक दारोडा बेवडा तर असा होता, इतक्या जोरात त्यांनी गाडी आणली की तो गाडीवरून पडला आणि ती गाडी त्याची त्या ठिकाणी डोक्याला लागली आणि तो गंभीर जखमी त्या ठिकाणी झालेला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी लगेचच परिस्थिती नियंत्रणात आणली. वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे.